निप्पाणी अर्जुनी येथे इचलकरंजीतील तरुणाची निर्गुण हत्या. सर्जेराव भट, मुरगुड प्रतिनिधी. निप्पाणी जवळील अर्जुनी येथे देवचंद कॉलेजच्या मागे असलेल्या ओढ्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबतची वर्दी दिगंबर कांबळे, अर्जुनीचे गाव कामगार पोलीस पाटील यांनी मुरगुड पोलीस स्टेशन येथे दिले असता तो मृतदेह इचलकरंजी येथील सुहास सतीश थोरात, वय 19, राहणार पैलवान चाळ, भानेमाळ याचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान मोटरसायकल रिपेअरचे कारण सांगत तरुणाचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. अपहरण सुहास सतीश थोरात, वय 19, राहणार भानेमाळ, इचलकरंजी याचा मृतदेह कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात आढळून आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून 3 संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृताचे वडील सतीश बळीराम थोरात, वय 50 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी तारीख 5 दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ओंकार अहमद शिंदे, ओंकार कुंभार, सर्व राहणार लिगाडेमाळा इचलकरंजी याच्यासह एक अल्पवयीन असे 3 जण सुहास याला मोटरसायकल रिपेअर करायची आहे असा बहाणा करून जबरदस्तीने घेऊन गेले होते. मुलाच्या जीवितास धोका असल्याची भीती वाटल्याने त्याचे वडील सतीश थोरात यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. याबाबत शोध मोहीम सुरू असताना आज पहाटे देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. तो मृतदेह सुहास थोरात याचाच असल्याची खात्री पोलिसांनी केली. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले असून शरीरावर मारहाणीचे व जबर दुखापतीच्या गंभीर खुणा आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. मृताची नोंद मुरगुड पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून संशयित सर्वांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशन इचलकरंजी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय मुरगुड येथे करून मृतदेह नागरिकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन इचलकरंजी करत आहेत. सर्जेराव भट, मुरगुड प्रतिनिधी.